लोक जिथं 10 किलो घ्यायच्यात ना तिथं 5 किलो घेतात, जिथं 5 किलो घ्यायचे तिथं 1 किलो घेतात. ते असे दर परवडत नाही, सामान्यांना पण नाही ना आम्हाला पण नाही. ऐन सणासुदीच्या तोंडावरती सर्व भाज्यांचे दर काढलेले आहेत. त्यामध्येच साखर असेल, डाळी असेल, तेल असेल, यात दररोज लागणाऱ्या दैनंदिन वस्तूंसोबतच कांदे आणि लसूणचे दर वाढताना आपल्याला बघायला मिळतात. मी पुण्यामध्ये सध्या महात्मा फुले मंडईमध्ये आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता कांदे आहेत. कांद्याचे दर आता पूर्वीपेक्षा दुप्पट वाढलेले आहेत. आपण जाणून घेऊयात आपल्यासोबत बरोबर काही कांदे विक्रेता आहेत, लसूण विक्रेता आहेत. आपण त्यांच्याकडून बातचीत करूयात. नेमके भाव कशा पद्धतीने वाढलेले आहेत आणि सध्याचे दर आणि पूर्वीचे दर नेमके काय आहेत. पहिला लसूण साधारणतः 160-170 रुपये होता. आता खरेदी 220 रुपये झालाय आणि विक्री झाले 250 रुपये. आणि श्रावण महिना असला कारणास्तव जास्त लोक लसूण आलं खात नाही, पण भाव वाढलेले आहेत. आता समजा हे 50 रुपयाचा 45 रुपये कांदे घेतले तर त्याला 8% दलालांनी आम्हाला 48-49 रुपये कांदे घरात पडतात. तिथून पुढं निवड शिवड बारीक बादला त्याच्यात निघतो. पिशवी बतली की 1 किलो घटती. त्यामुळे एवढं महागाईमुळे 50% फरक पडलाय धंद्यावर. कोण घेत नाही कांदे. जेवढं आवश्यक असेल तेवढंच घेतं. जे 5 किलोच्या जागी 1 किलोच घेते आणि ते सामान्याला परवडतच नाही. आता तुम्ही विचार करा ना, 60 रुपये घ्यायचं आणि परवडतंय का? सध्या 50 ते 60 रुपये किलो आहे किरकोळ. महागाई तर काय सगळीकडेच वाढलेली आहे ना. दरवेळी काय कांदाच वाढतो काय, तर बाकीचे वाढलेच ना. 2 वर्ष कांदे 100 रुपयाला 6 किलो मिळायचे, आता 100 रुपयाला 2 किलो मिळतात. ह्योच फरक आहे. 2 वर्ष स्वस्त खाल्लं गिरायकांनी, भरपूर स्वस्त खाल्लं. आता एक 4 पैसे मिळायला लागले शेतकऱ्यांना. ह्याच्यात नाही परवडत, पण आता कांदा रोजचा लागणार आहे. आता बाकीच्या गोष्टी पण महाग झाल्यात ना. साखर महाग झाली, तेल महाग झालं, सगळंच महाग झालंय ना. तिकडे नाही लक्ष देत. कांद्यावर रोजची लागणारी गोष्ट आहे. ते नाही तर 4च्या जागी 2 कांदे कापून तरी घालतात, पण ते घ्यावंच लागतं. साखरेप्रमाणेच कांद्याने सर्वसामान्यांच्या डोळ्यात अश्रू आणले आहेत. गृहिणीच्या किचनचे आता बजेट कोलमडले असून ऐन सणासुदीच्या तोंडावरती वाढती महागाई लक्षात घेता आता ही महागाई कधी स्थिरावेल अशी आता सर्वसामान्यांना पडला आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा पुणे पल्स.